नमस्कार, राहुल राजोरिया, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रदेश मंत्री। आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी परिषदेची 29, 30, 31 मे 2025 रोजी रायपूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेची बैठक ही पार पडली। या बैठकीमध्ये देशभरातले विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे सदस्य येऊन या विषयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विविध अभियान असतील, धोरण असतील, कार्यक्रम असतील, विविध आंदोलनात्मक दिशा असतील, या विषयांमध्ये धोरणं या बैठकीमध्ये ठरवण्यात आले। या बैठकीमध्ये 5 प्रस्ताव विद्यार्थी परिषदेने पारित केले। आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोचिंग इन्स्टिट्यूशनचा जो वाढता सध्या एक भ्रष्टाचार आहे किंवा एक माफिया जो आपण म्हणू शकतो, त्या विषयामध्ये विद्यार्थी परिषदेने एक प्रस्ताव पारित केले। केंद्र शासनाने जे नियम त्याच्यामध्ये आणलेले आहेत त्याच्यासाठी काही ना काही कडे धोरण जे आहेत ते केंद्र शासनाने करावे, त्याचबरोबर त्याच्या विषयामध्ये काम करावं। ऑपरेशन सिंदूर सारखा विषय असेल त्याचं स्वागतही विद्यार्थी परिषदेने केलेलं आहे। असे विविध प्रस्ताव विद्यार्थी परिषदेने पारित केले। त्याचबरोबर आता देशभरामध्ये मोठा प्रश्न जो एक निर्माण झालेला आहे की विद्यार्थ्यांना एक नागरिक शिष्टाचार पण आपण म्हणतो किंवा गव्हर्नन्स, यूथ इन गव्हर्नन्स म्हणतो, पण एक सगळीकडे बघू शकतो तर दिल्ली असेल किंवा महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांमध्ये स्टुडंट काउन्सिल इलेक्शन्स विद्यार्थी परिषद आपल्या शासनाच्या माध्यमातून विद्यापीठांमध्ये होतात। पण महाराष्ट्र असं राज्य आहे की जिथे 93 पासून जे स्टुडंट काउन्सिल इलेक्शन्स आहेत ते आजपर्यंत होत नाही आहे। तर विद्यार्थी परिषद येणाऱ्या काळामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यांमध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकठिकाणी जिल्ह्यांमध्ये मोठे आंदोलन विद्यार्थी परिषद उभं करणार आणि या महाराष्ट्र शासनाला भाग पाडणार आहोत की विद्यार्थी परिषदेने महाराष्ट्र शासनाने जे स्टुडंट काउन्सिल इलेक्शन्स जे रिक्त आहेत ते स्टुडंट काउन्सिल इलेक्शन सुरू व्हावे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्येही जे गव्हर्नन्सचा भाग असेल किंवा एक नागरिक शिष्टाचार असेल किंवा आपल्या देशाबद्दलचं जे एक अवेअरनेस असेल ते त्यांच्यामध्ये यावं, देशभक्ती त्याच्यामधनं वाढेल असं आम्हाला नक्की वाटतं। या विषयांना घेऊन विद्यार्थी परिषद काम करत असते। विविध उपक्रम असतील, भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जन्मजयंती आहे, याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आम्ही करणार आहोत। महाराणी अब्बाकाई यांची 500वी जन्मजयंती आहे, त्याच्या निमित्ताने विविध अभियान आणि कार्यक्रम करणार आहे। एक मोठं हॉस्टेलचं वसतिगृह सर्वेक्षण अभियान जे आहे ते आम्ही या निमित्ताने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये विविध प्रांतांमध्ये, देशभरांमध्ये आणि कोकण प्रांतांमध्येही आम्ही करणार आहोत। याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या जे समस्या आहेत हॉस्टेलच्या, त्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्या ज्या समस्या आहेत ते जाणून घेणार आणि असं अभियान आम्ही विद्यार्थी परिषद करणार आहे। प्राध्यापक यशवंतराव केळकर जे विद्यार्थी परिषदेचे शिल्पकार मानले जातात, त्यांची 100वी शताब्दी वर्ष आहे, त्यानिमित्ताने विविध जिल्ह्यां लेवलला वेगळे काय म्हणता येईल की एक कार्यक्रम आम्ही योजना करणार आहोत। त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे 50 वर्ष या आपत्काळला इमर्जन्सीला जे झालेले आहेत तर निषेधापुरतं विविध कार्यक्रम देशभरामध्ये विविध महाविद्यालयांमध्ये याच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम करणार आहेत। कसं एक राजकीय पक्ष आणि एक व्यक्ती देशामध्ये त्यांच्या मर्जीनुसार त्यांना जे वाटेल आदल्या रात्री त्याच्या निमित्ताने काही ते त्यांच्या मनाच्या हिशोबाने ते काम करतात, त्याला कुठेतरी एक चांगला आळा घालण्यासाठी आणि चांगला विषय जो आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा। आज जी जेन झी आहे त्यांच्याकडे हा विषय त्यांना माहीत नाही, कारण का 2000 नंतर जन्मलेल्या विद्यार्थ्यांना माहीत नाही की आपत्काळ काय होतं। आम्ही ज्या काळामध्ये जेव्हा जन्मलो, आमचे आई बाबा जे होते ते त्यांनी तो काळ बघितलेला आहे, पण आजच्या विद्यार्थ्याला हा विषय माहीत नाही, तर त्यांच्यापर्यंत हा विषय महाविद्यालयांमध्ये जाऊन आम्ही पोहोचवण्याचं काम जे आहे ते करणार आहोत। राज्यामध्ये केंद्र सरकारनं हिंदी ही सक्तीची करण्याचा निर्णय घेतला। अखिल भारतीय विरोधी संस्था संघटना त्यावर काय बोलतो? विद्यार्थी परिषदेने अजूनही अद्याप या विषयामध्ये काही धोरण सध्या ठरवलेलं नाही आहे। नक्कीच या विषयामध्ये आम्ही जे काही आमचं धोरण असेल ते प्रेस मीडियाच्या माध्यमातून, प्रेस नोटच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचू। हिंदी सक्तीकरणाच्या विषयात काही आम्ही तसं ठरवलेलं नाही अजून। विद्यापीठामध्ये लॉच्या परीक्षा झालेल्या आहेत, प्रश्न पेपर सोडवून देखील उत्तर लिहून देखील NA शेरा देण्यात आलेला आहे। बऱ्याच वेळ प्रोव्हिजनल ॲडमिशन होतात, त्यांचे जे सर्टिफिकेट्स जे विद्यार्थी बऱ्याच वेळ जेव्हा सुरुवातीला देतात, आता याच्यामध्ये 2 विषय असतात। एक तर विद्यार्थ्याकडनं पण गडबड होते की जेव्हा तो पहिल्यांदा ॲडमिशन फर्स्ट इयरला घेतो त्याचे जे सर्टिफिकेट्स किंवा मार्कशीट्स जो जे काही सबमिट करतो ते कधी अधुरे असतात, त्यामुळे ते कधी NA मार्किंग येते, किंवा ज्या महाविद्यालयात तो शिकतो त्या महाविद्यालयाकडनं ARA कमिटी जी असते, ॲडमिशन रेग्युलेशन अथॉरिटी, त्यांच्याकडे ते पोचत नाही, मग तिथनं DHE असेल याच्याकडनं ते विषय होत नाही, त्यामुळे ते होतं। असं अगर कोणी विद्यार्थी असेल त्यांनी विद्यार्थी परिषदेकडे नक्की आमच्याकडे यावं, आम्ही त्या विषयामध्ये त्या विद्यार्थ्याची समस्या